नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे कुष्मांडा देवी. कुष्म म्हणजे गर्भात असलेल्या बाळाच्या भोवती असलेलं गर्भाशयाचं आवरण. कुष्म याचा आणखी एक अर्थ म्हणजे प्रखर असं स्मितहास्य. सृष्टीच्या प्रारंभी सर्वत्र अंधकार होता. अशा वेळी एका तेजस्वी सकारात्मक ऊर्जेची निर्मिती झाली. ती ऊर्जा म्हणजे पार्वतीचं रूप कुष्मांडा देवी. ह्या देवीच्या सकारात्मक ऊर्जेनं, तिच्या हसण्यानं सारा अंधकार दूर झाला असं पुराणातली कथा सांगते आणि विश्वाची निर्मिती झाली. अशी ही सृजन करणारी, निर्मिती करणारी देवी म्हणजेच कुष्मांडा देवी. ही कुष्मांडा देवी सूर्यमंडळाच्या आतल्या भागात वास करणारी एकमेव शक्ती मानली जाते. सिंहासनावर आरूढ असलेली ही देवी धैर्य, सामर्थ्य आणि पराक्रमाचं प्रतीक आहे. अष्टभुजा आहे. तिच्या 8ही हातांमध्ये अनुक्रमे कमंडलू जे पवित्रता आणि साधना दर्शवते. दुसऱ्या हातात धनुष्य जे शौर्याचं प्रतीक आहे. तिसऱ्या हातात बाण म्हणजेच लक्ष्य साध्य करणं शिकवतं. कमळ शुद्धता आणि सौंदर्याचं प्रतीक. चक्र अर्थात काळावर नियंत्रण सांगतं. गदा अर्थात बल आणि न्यायाचं प्रतीक. जपमाळ भक्ती आणि ज्ञानाचं प्रतीक.